आमच्या ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत कार्यालय नव्हते। त्यावेळी एक लहानसं एक वर्कशेड म्हणून असं कार्यालय होतं। त्यामध्ये आमची मासिक सभा, ग्रामसभा, इतर काही ज्या गोष्टी होत्या त्यासाठी आम्हाला अपुरी पडत होतं। सुरुवातीला लोकांना यायला जागा नव्हती, साधारण पाऊल वाट होती। तर पानकाळा असला तर आम्हाला आमच्या माणसांना म्हणजे जाता येत नव्हतं। असे खड्डे असायचे, चिखल असायचा। एखादा माणूस आजारी पडलं तर गाडी किंवा काही वन नेता येत नव्हतं। पहिले कसं आम्ही 6 महिने शेती करून बाहेर 6 महिने जावं लागत होतं। माळावर कसं होता त्याच्यात नागडी लावून त्याच्यावर रोग पडायचं ते नागडी मरून द्यायची, त्याच्यात काही परवाडा नाही। पहिली ज्या वक्ता पहिली कामं नव्हती त्या टायमाला लोकांना काम नव्हतं भेटत होतं, त्या टायमाला बाहेर लोक जायचे कामाला। याच्या अगोदर आम्ही इथं बाजरी करायचो, नंतर 12 महिने खाटच राहायचं। बाजरी निघून गेल्यानंतर पाऊस झाला तर बाजरीची आम्हाला कमाई व्हायची, नाहीतर पडीतच राहायचं। आमच्या गावात पाण्याची पिण्याची अडचण होती, शेतकऱ्यांची अडचणी होत्या, पाणी नव्हतं। अशाच असंख्य समस्यांचा यशस्वी मुकाबला करून नरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने आता यशोगाथा लिहिण्यास सुरुवात केली आहे। तुमच्या आमच्यासारखीच ही माणसं, गावातली अंग मेहनत करणारी, शेतीची कामं संपली की कामासाठी शहरांकडे धाव घेणारी, तुटपुंजा रोजंदारीवर पडेल ती कामं करणारी। पण नरेगा गावागावात आली, प्रत्येकाच्या जीवनात आली आणि ह्या सामान्य माणसांनीच चमत्कार घडवला। मी एक शेतकरी बाई आहे आणि शेतमजुरीचे काम करतो। आता ही नरेगाच्या कामाला तेव्हापासून आम्ही नरेगाच्या कामावर येतो। जे नरेगाची कामं झाले ते पैसे पोस्टात जमा झाले, ते पैसे आम्हीच काढलं, ते आमचाच फायदा झाला। आमची आर्थिक परिस्थिती पण सुधारली आहे ह्या कामामुळे। पूर्वी मी शहरामध्ये गेलो होतो, पुण्यामध्ये राहत होतो, पण आता जी कामं आलेली आहेत सरकारची आणि मी गावात येऊन आता साधारणतः 1 वर्ष झालेलं आहे। कामं उपलब्ध झाल्यामुळे पैसाही लोकांच्या हाती पडू लागला आहे आणि त्या पैशामुळे गावातलं राहणीमान पण बदलत आहे। आणि जे लोकांना सावकारीकडे जावं लागत होतं घडोघटकेला किंवा कुठल्या सणावारला, तर तो मुद्दा आता राहिलेला नाही। ही नरेगाच्या यशोगाथेची केवळ सुरुवात आहे। नरेगा अंतर्गत आपण वैयक्तिक तसंच सार्वजनिक लाभाची कामं घेऊ शकतो। त्यापैकीच वैयक्तिक लाभाची कामं करून आपलं जीवनमान उंचावलेल्या काही लाभार्थींचं म्हणणं काय आहे ते आपण पाहूया। आम्हाला नरेगाची विहीर मिळाली, विहीर मिळाल्यानंतर पाणी लागल्यानंतर आम्ही बाग लावली, डाळिंबाचा आता बहर धरलाय। आता याच्यानंतर आम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकतं। विहिरीमुळे गाया घेतल्या, चारा करायचा त्यांना, दूध निघेल, वापायला नेऊ, मग पैसे होतील, मग पोरांचं शिक्षण चालू आहे, अजून शिक्षण होईल, चांगलं होईल, अजून घरामध्ये। नरेगा व्हायच्या आधी हे जे काम चालू करण्याच्या आधी जे पाऊस पडलेलं पाणी किंवा माती सगळी वाहून जायची, शेतकऱ्याला कुठलं म्हणजे काही पीक घ्यायचं तर हाती लागत नव्हतं। तर नरेगाचं घेतल्यानंतर आम्ही जे काय उत्पन्न घेत होतो तर पावसाचं थेंब थांबू लागलं, माती जाऊन शकली नाही, कुठे आहे त्या शेतामध्ये थांबली। परत जे काही खालीच्या भागामध्ये जे पाणी थांबलं, पाण्याचं जे पर्क्युलेशन झालं बोरला, विहिरीला, त्याच्यामुळे आम्हाला ह्या नरेगामुळे चांगलाच फायदा मिळाला। 4 नंबरचा आम्ही फॉर्म भरल्यानंतर ग्रामसेवकला सांगितलं, त्याच्यानंतर ते काम मंजूर होऊन तांत्याकडे गेले, तांत्याने आम्हाला सांगितलं का काम चालू करावं। त्या ठिकाणी आम्ही काम चालू केलं आणि 12 दिवस आम्ही काम केलं। त्याचे रोज आम्हाला मिळाले 165, 170 असे आम्हाला मिळाले। त्या पहिला होता लेवल जागा, त्याच्यामुळे खासरा काढून मग ते भात लागवड केली। त्याआधी आता पाणी साठत होतं त्याच्यात, म्हणून ते भात लावतो। मी 2012 मध्ये रोजगार हमी योजनेतून विहीर खोदलेली आहे व त्या विहिरीला पाणी लागलेलं आहे। पहिले आम्ही एकच पीक घेत होते, आता 2 पीक घेऊन राहिलो, कारण का पाणी बोलती सोय झाल्यामुळे 2 पीक घेणं शक्य होऊन राहिलं। पहिली शेती माझी कोरडवाहू होती आणि नंतर मला नरेगाची विहीर मिळाली आणि त्या विहिरीच्या पाण्यावर मी भिजवण केलं आणि भिजवणीमध्ये हळद, ज्वारी, उन्हाळी ज्वारी, गहू हे सर्व पिकं त्या विहिरीच्या पाण्यामुळे फायदा झाला। हां, बरोबर आहे। हे शेततळं नरेगाच्या अंडर केलेलं आहे आणि गावातल्या लोकांनी करून दिलेलं आहे आणि त्यांना रोजगार यामुळे मिळाला आहे। आणि शेततळ्यामध्ये गेल्या वर्षी पाणी साठलं होतं, त्यामुळे फायदा झालेला आहे। त्या शेततळ्याच्या पाण्याच्या पातळीमुळं 1 एकर गवत आहे
आणि जनावरांसाठी गवत केलेलं आहे. खाली विहीर आहे, ती विहिरीला सुद्धा पाणी आलं होतं आणि बोरला सुद्धा पाणी वाढलं माझे. नरेगा की तरफ से हमको ये अपना सत्तड़ मिला, ये हमारा बहुत फ़ायदा हो गया। जैसा वो अपना इसका पानी अपनी इसमें आ जाएगा तो अपना खेत का अपना कुआं में कभी काम में आ जाता है। मला सर्वप्रथम ग्रामपंचायतमध्ये फळबाग लागवड करायच्या दवंडी किंवा माहिती मिळाली मला. त्याच्यानंतर मी बाकी पिकाच्या याच्या म्हणल्यावर नवीन संत्रा मोसंबी न घेता नवीन काहीतरी आपलं फळबाग लावावी म्हणून मी डाळिंब पिकाची निवड केली. याच्यातून माझीवाली एक बाग तयार झाली. त्याच्यातून काही नवीन करण्याची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. मी नरेगा योजनेमार्फत माझ्या शेतामध्ये 1 हेक्टरमध्ये मोसंबी लावलेली आहे. 2 वर्ष झाले ते मोसंबी लावली, तिची जोपासना करून राहिलो. मी आजपर्यंत त्याची जोपासना करून मला 5 वर्षानं ते माझी जोपासना करेल आणि याच्यात माझं कुटुंब सुखी राहील. मला याच्यानंतर रोजगार मिळाला, माझी मालमत्ता झाली. याच्यानंतर माझं जे उत्पन्न येईल ते मला येईल, त्याच्यामुळे माझं कुटुंब सुरळीत चालेल. हे सरकारी विहीर मिळाली होती आपल्याला. नंतर त्याच्यानंतर आम्ही काय केलं ते पूर्ण भरण करण्याकडून हे सगळं पाणी साठावं या हिशोबाने 1-2 खड्डे घेऊन पाईप टाकून पाणी हिरी सोडले. आपल्या ह्या जमिनीमधलं आमच्या जमिनीमधलं ह्या खड्ड्यामध्ये पाणी साठतोय, ह्या खड्ड्यामधनं ह्या खड्ड्यामध्ये जातो. ह्या खड्ड्यामध्ये आम्ही थोडे माळातले खड्डे दोंडे बिंडे आणून टाकलेले आहेत, त्यात 2 पाईप टाकलेले आहेत. ह्या खड्ड्यात पाणी शोधून जातो हिरीमध्ये. पहिला बाहेर गोठा होता, गुरासनी त्रास व्हायचा, उन्हाचा किंवा पावसाचं पाणी वगैरे साठायचं. मला माहीत पडलं की नरेगाकडून गोठा प्रकरण मंजूर होते, म्हणून मी ग्रामपंचायतीत गेलो. मग त्यातून त्यांना माहिती विचारून कागदपत्र जमा करून दिली त्यांना. आणि मग इथं आम्ही सर्व घरातल्या माणसांनी मिळून मी गवंड्याच्या हाताखाली आम्ही स्वतः काम केलं आणि हा असा गोठा तयार झाला. आणि सर्व गुरं इथे घेतली, त्याच्यामुळं गुरासनी त्रास होत नाही, उन्हाचा त्रास होत नाही, दुधाला पण फरक पडला, वैरण वगैरे वाया जात नाही आणि स्वच्छता करायला पण टापटीप वगैरे व्यवस्थित होते. आणि पहिले माझा तो होता तो अंडरग्राउंड, तर मी अंदर पण पाणी येते, मी बाहेर जाऊन सकाळी मी फेकू बाहेर. तर मला लोक शिवा देत का सांगा बाथरूमला पाणी तू बाहेर कसं आणून फेकून राहिलं म्हणून माझे लोक शिवा देत. नरेगा योजनेतून आम्हाला हा शौचगड्डा मिळाला. आता याच्यामध्ये गड्डा खोदला आणि त्यामध्ये बोर्डर गिट्टी व मुरुम का टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचा पाणी बाथरूमचा इथे जिरते. आधीसारखी गंदगी नाही आहे आणि मच्छर वगैरे नाही आहेत ना, आम्ही आजारी नाही पडत आहे. आम्ही शौचगड्ड्यात रोगालाच गाडून टाकलं. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीतून मला विहीर मिळाली आहे. ती मी यंत्र लावता स्वतः आम्ही घरच्या माणसांनी त्याच्यात 2-4 मजूर घेऊन आम्ही खोदलेली आहे. आणि विहीर बांधता मी गवंडी शिकलो आणि आत्ता सध्या 3-4 विहिरी स्वतः बांधल्यात या ग्रामपंचायतमधून. विहिरी, शेततळी, मजगी, विहिरींचं पुनर्भरण, गोठे अशा अनेक कामांमधून नरेगाने शेतकऱ्यांची आर्थिक पातळी निश्चितच उंचावली आहे. परंतु गावचं आरोग्यमान आणि स्वच्छता सुधारणारी नरेगाची महत्वाकांक्षी योजना म्हणजे वैयक्तिक शौचालय बांधणीची. नरेगामधून आम्हाला 50 शौचालय आले. त्या शौचालयाचा आमच्या गावाने पूर्णपणे आम्ही लाभ घेतला आणि ते गरीब दुबळ्यांना, शेतकऱ्यांना सगळ्यांना आम्ही लाभ दिलेला आहे. नरेगाने दिलेले शौचालय सोय आमची झालेली. बारीक बारीक पोरांची अडचण होती, ती अडचण आमची दूर झालेली आहे. आमच्या महिला बी बाहेर जात होत्या, त्यांची सोय झाली. आम्हाला पहिलं संडास करायला कुत्र्यामध्ये झाला की आम्हाला सर म्हणत होते शाळेमध्ये उघड्यावर बसू नका, आमच्या इथं संडास नव्हते. संडास बांधा म्हणले होते. मी म्हणलो बाबाला संडास बांधा म्हणलं होतं, बांधले. या संडासामुळे पुष्कळसे फायदे झाले की छोट्या मुलांना रस्त्यावरती जावं नाही लागत, कारण बाहेर जायचं तर कोणी कुत्रे वगैरे रस्ते येणं, साप वगैरे दिसायचे, त्याच्यामुळे पळत यायची मुलं. अजून आम्ही रोडवर असं बसवतो संध्याकाळच्या वेळेला, गाड्या सुरू राहत होत्या, आम्हाला खूप त्रास होत होता. तर मग आम्हाला म्हणजे खूप वेळ लागायचा, मग म्हणजे खूप म्हणजे येणे जाणे सुरू राहायचे, रोड सुरूच राहायचा तो, त्याच्याने खूप आम्हाला त्रास व्हायचा. बसायला पण जागा अपुरी पडत होती आणि बरोबर वाटत नव्हतं. बापाई माणूस आला की लाज वाटायचं. त्यामुळं कसं तरी आपलं काढलं दिवस भरपूर. यंदा चांगलं झालं, नरेगाचं संडास झालं. बाहेर जाताना चिखला पाण्याचा लई त्रास होत गेला
आणि सगळ्या घाण याच्यानं उलट्या संडास लागत गेल्या, दवाखान्यामध्ये नेहमीच जावं लागत गेलं. आमच्या गावामध्ये ज्यावेळेस शौचालय दवंडी पिटवण्यात आली, नरेगा शौचालय याच्याबद्दल माहिती मिळवली आम्ही आणि आमच्या घरी आम्ही शौचालय तयार करून घेतला. त्याच्यामुळे आम्हाला खूप सोय झालेली आहे घरी आणि आमच्या घरचे सर्वजण शौचालयाचा वापर करतात. त्याच्यामुळे गावातली दुर्गंधी नष्ट होते आणि बाहेर कोणत्या बिमारी राहत नाही. आम्हाला जागा मिळाली, आम्ही शौचालय बांधलं, तेव्हा सगळे आमची मुलाबाळांची सोय झाली. काय ते नरेंद्र काय काय माध्यमांनी ऐकून घेतो बरं का. नरेगा सगळी मुलाबाळांची सोय झाली, आमची बाय माणसाची सोय झाली, सगळं व्यवस्थित झाले. आम्हाला काही बाहेर जायला लागत नाही आता एवढं. बस का? वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या कामांची मागणी आपण ग्रामसभेत करायची असते. कामांच्या मागणीनुसार आणि नरेगाचा रोजगार हवा असलेल्या मजुरांच्या उपलब्धतेनुसार ग्रामसभेत कामांचा प्राथम्यक्रम ठरवला जातो. नरेगा योजनेच्या अंतर्गत पुढील आर्थिक वर्षात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामपंचायतीमार्फत आणि इतर यंत्रणांमार्फत करावयाच्या कामांचं नियोजन करून शेल्फवर ठेवायच्या कामांची यादी तयार करण्यात येते. नियोजित दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये पुढील आर्थिक वर्षांच्या कामांना मंजुरी प्राप्त करून घेणं आवश्यक असतं. ह्या कामाच्या वार्षिक नियोजनाला लेबर बजेट असं म्हणतात. लक्षात ठेवा, हे निर्णय ग्रामसभेतच घ्यायचे असतात. मग कामांची मागणी, त्यांचं नियोजन आणि अंमलबजावणी करून कामं ठरवलेल्या क्रमानुसार घेतली जातात. आपल्याकडे ग्रामपंचायतला लोकांनी अर्ज केले, नमुना 4 भरून त्यांनी रोजगार मागितला आणि त्यांना रोजगार उपलब्ध म्हणून काम मिळावा याच्याकरता आम्ही त्यांना इथं रोजंदारीला 200च्या वरून लोक इथं कामावर लागले आणि त्यांना नरेगा योजनेमध्ये कामसुद्धा मिळाला आणि पैसेसुद्धा मिळाले आणि लोकांना जाण्याचा मार्ग हा मोकळा झाला. आणि पहिलंच इथून पायी जात गेले शेतकरी आणि डोक्यावर धान्य ते आणत गेलेत, खत फूत सगळं न्यायला खूप अडचण जात गेली शेतकऱ्याला. हे रस्ता नरेगामधून झाल्यामुळं आज शेतामध्ये जवळपास 150 ते 200 शेतकऱ्याला स्वतः शेतामध्ये न्यायला ट्रॅक्टर किंवा कोणत्याही वाहनानं आज आणू शकते. त्याच्यामुळे शेतकऱ्याची खूप सोय झालेली आहे. हा रोड नरेगा याच्यातून मोठा झाला, मग लोकांना मजुरी मिळाली. सारे आमचे गावचे लोक लांब जायचे तर इकडे गावातल्या गावात मजुरी भेटल्यामुळं आणखीन फायदा झाला. तर रस्ता इथं गावापासून तर इथपर्यंत रोडला जोडला. सर्व मोठाले वाहनं, बारीक वाहनं, सर्व व्यवस्था झाली लोकांची. आजचा पांदन रस्ता प्रगतीचा हायवेज आहे. मग नरेगाने आम्हाला हा क्लिअर दिला, त्यातून आम्हाला आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, शेतकऱ्यांचा सुटला. तो आम्ही रोजगार हमीतून लोकांकडून तयार करून घेतला. त्याच्यानंतर असेच 3 क्लिअर झाले. त्यामुळे आमचं गाव आता चांगल्या पद्धतीनं पाणी टिकून राहतं. इस मेलघाट के आज 4-5 साल पहले नरेगा शुरू नहीं था. उस टाइम की दशा और आज की दशा में काफ़ी अंतर है. हम इस काम के वजह से खेती में होने वाला ये दगड़ी बांध में जो उतार में बंधा है, इस उतार के वजह से जो पानी का बहाव है वो स्टेप से जो बांध बंद है, ये स्टेप के बांध में पानी थोड़ा गति में कमतरता होकर वो पानी धीरे बहता है. जो दगड़ी बांध हुआ है, जो दगड़ी बांध हमारे गांव के पानी जो बह रहा था वो पानी जो रुक रहे हैं वहाँ पे, वो उसके हमारे को फायदा हुआ है. उसके फायदा क्यों हुआ है? उसके फायदा इसलिए हुआ है हमको वो उसके फायदा इसलिए हुआ है कि हमको वीर में पानी आ रहा है उसमें. उस पानी के टिकने के वजह से हम दोबारा फसल ले रहे हैं. उसमें गेहूँ, चना, ये ऐसी फसल बोते हैं. इसलिए हमें ये नरेगा के काम से बहुत ज़्यादा फायदा हुआ है. हमारे यहाँ पे नरेगा का काम हुआ है, तो इसमें हमारे खेतों का आजू बाजू का अल्ले बल्ले में उसमें काम किया है. नागर नाली, PCCT, उससे आने वाले पानी आराम से आने के कारण हमारा खेत में फसल का उत्पादन बढ़ गया. और एकदम से आने वाले पानी हमारा फसल को बर्बाद करता था, वो बर्बाद से हम बच गया. और उसका बाद में आजू बाजू का खेत में कुआं था, वो कुएं में पानी का पातड़ी बढ़ गया. और डाबर में कोई चना, बिना पानी का चना भी बोने लग गया.
या मातीनाल बांधामुळं जवळजवळ 20 ते 25 ते 30 एकरच्या जवळजवळ जमीन वलायतीखाली आलेली असून जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या विहिरीला त्याचं पाणी मुरून विहिरीची जी पातळी आहे पाण्याची ती वाढलेली आहे। तसेच त्यांच्या खालील फळझाडे वृक्षारोपण सतत हिरवीगार राहत असून या नरेगाच्या योजनेमुळे आम्हाला या गावाला सर्व काही सुखसुविधा उपलब्ध झालेली आहे। सन 2011-12 ह्या सालामध्ये नरेगा योजनेअंतर्गत आम्ही राजीव गांधी सेवा केंद्र बांधून पूर्ण केल्यानंतर आम्हाला ज्या काही अडचणी होत्या त्या आता आमच्या दूर झाल्या। आता आम्हाला बसायला ग्रामसभा घ्यायला, मासिक सभा घ्यायला, देशटॉक आदेश ठेवायला भरपूर जागा झाली। 2012-13 मध्ये नरेगा अभियानातून आम्हाला राजीव गांधी सेवा केंद्राचे काम पूर्ण झालेले आहेत आणि त्या राजीव गांधी सेवा केंद्राचे फायदे असे आहेत की आम्हाला गावातील सभा घेण्यासाठी, ग्रामसभा घेण्यासाठी, महिला बचत गटांच्या सभा घेण्यासाठी व बचत गटांचे प्रशिक्षण घेण्यासाठी ह्या नरेगा अभियानातून बांधकाम झालेलं आहे। ही योजना आम्हाला खूप आमच्या गावासाठी लाभदायी ठरलेली आहे। राजीव गांधी सेवा केंद्र ही शान गावाची हक्काची इमारत ही ग्रामपंचायतची। सध्या निसर्ग चक्र जसं बदलत आहे त्यामुळे एकतर निश्चितच लक्षात येत आहे की आता आपण वृक्षतोड आवर्ती घेऊन वृक्ष लागवडीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। नरेगा अंतर्गत रोपवाटिकांपासून ते वृक्ष लागवड आणि त्यांची जोपासना ही कामं घेतली जातात। हे नरेगाचं काम आहे इथं चालू आणि हे काळशेती धरणावरती दुतर्फा लागवड केलेली आहे। ही एकूण लागवड आहे 4 किलोमीटर आणि 4 किलोमीटरमध्ये 4000 रोपे लागवड केलेले आहेत आणि एका घटकाला 200 रोपं दिलेले आहेत। तर अशा पद्धतीने आम्ही जवळजवळ 100% रोपं जगवलेलीच आहेत। रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड आणि त्यांचं संगोपन करताना बिहार पॅटर्नचा अवलंब केल्यामुळे मजुरांना 3 वर्षांपर्यंत काम मिळतं। ठराविक मजुरांच्या एका घटकाला ठराविक संख्येच्या झाडांचं संगोपन करण्याचं काम ह्या पॅटर्नमधून दिलं जातं। आता आपण वळूया एका वैशिष्ट्यपूर्ण गावाकडे, सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या पाचुपतेवाडीकडे। या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हीच बघा ना। आम्ही जे पहिले शेणखत आमच्या जुन्या कुरड्या टाकत होतो त्या जुन्या कुरड्यामुळं कचरा साठणं, कीड होणे, ढास होणे त्याच्यामुळं त्रास व्हायचा आणि आता या नरेगामधून हे नॅडप तयार झाल्यामुळं शेणखत पण सुरक्षित, शेतीच्या अगदी 100% उपयोगात येणार, रोगराई त्याला त्याच्यातून टळली। ह्या खताचा उपयोग म्हणजे एक नंबर खत की हाताला